मंडळी, आज कोणतीही रेसिपी दाखवत नाही आहे. आज आहेत कस्टमरच्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तर मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, "तू तेल कोणतं यूज करते?" तर मी जेमिनी रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल वापरते. हे बघा, इथं जुना डब्बा जो तेलाचा होता तो संपलेला आहे आणि नवीन डब्बा मी फोडत आहे. आणि याच तेलामध्ये मी सगळे तळणीचे जे पदार्थ आहेत किंवा कुठलाही स्वयंपाक आहे, तो सगळा स्वयंपाक मी याच तेलामध्ये करते. आम्ही घरी खाण्यासाठी सुद्धा हेच तेल वापरतो. त्यानंतर जे पदार्थ तुपामध्ये बनवले जातात, जसे की लाडूचे जे प्रकार आहेत, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू किंवा ड्रायफ्रुट्सचे, मेथीचे लाडू, डिंक लाडू, हे सगळ्या प्रकारचे लाडू आहेत, ते गाईच्या साजूक तुपामध्ये बनवले जातात. मी कुठेही डालड्याचा वापर करत नाही, कोणतेही प्रिझर्वेटिव्ज नाहीत किंवा अजिनोमोटोसुद्धा माझ्या पदार्थामध्ये नसतो. आता या दिवाळी फराळाच्या सुद्धा ज्या काही ऑर्डर येतात किंवा चकलीच्या वगैरे सुद्धा, तर ते मी काही एकदमच बनवून ठेवत नाही. जशा ऑर्डर येतात तशीच मी पदार्थ बनवते. अगोदर बनवून ठेवलेला नसतो. पदार्थ कोणताही असू देत, तो एकदम फ्रेश बनवून दिला जातो. मी पुण्यामध्ये दिघी आळंदी रोडवरती चरोली येथे राहते. तर बऱ्याच वेळी मला बाहेरून फोन येतात, म्हणजेच की मुंबई, सोलापूर किंवा कोल्हापूर इथून. तर मी सगळ्यांना ड्राय आयटम्स म्हणजे जे दिवाळी फराळ किंवा लाडूचे जे काही प्रकार आहेत ते पाठवू शकते. मी कुरिअरने पाठवते आणि कुरिअरचे चार्जेस आहेत ते कस्टमरला पे करावे लागतात. आणि पुण्यातल्या आणि PCMCमधल्या जेवणाच्या सुद्धा ऑर्डर घेते, जसे की बिर्याणी, पुरणपोळी आणि बाकीचे सर्व पदार्थ. आणि ते मी पोर्टरने किंवा कॅबने पाठवून देते. त्याचेही चार्जेस कस्टमरलाच पे करावे लागतात. सर्व प्रकारचे लाडू त्याचबरोबर दिवाळी फराळ माझ्याकडे 12ही महिने अवेलेबल आहे. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माझा नंबर देते, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा.